आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। आवासीय संगठनों का 3 दिवसीय महासम्मेलन ठाणे में पहली बार आयोजित किया गया, जिसका उद्घाटन बीजेपी के विधायक संजय केलकर के हाथों किया। इस महासम्मेलन के माध्यम से हाउसिंग सोसाइटी के प्रतिनिधियों को जागरूक किया जाएगा। शहरों में बढ़ते शहरीकरण के साथ साथ हाउसिंग कॉम्प्लेक्स बढ़ने से हाउसिंग सोसाइटी की समस्याएं भी बढ़ती जा रही हैं। संजय केलकर ने कहा कि सोसाइटियों को दिशा देने के लिए ऐसा सम्मेलन आवश्यक है। मनमोहन सिंग यांचं अतिशय दुःखद निधन झालंय। मनमोहन सिंग हे देशातले प्रधानमंत्री तर होते, 10 वर्ष होते। एक सभ्य, संयमी, सुसंस्कृत अशी एक व्यक्ती या देशाला मनमोहन सिंगाच्या रूपाने मिळाली होती। अकॅडमिकली देखील ते फार मोठे अर्थतज्ञ होते, त्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणाला विविध योग्य दिशा देण्याचं काम देखील, त्याचा पाया रचण्याचं काम देखील मनमोहन सिंगांनी या देशामध्ये केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अर्थकारणाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर देश चालत राहील। त्यांच्यासारखा एक संयमी आणि राजकारणाच्या पलीकडे असा त्यांचा चेहरा होता। जरी ते एका पक्षाचे होते तरी देखील ते ज्याला म्हणते राजकारणी नव्हते, विद्वान, विचारवंत, अर्थतज्ञ आणि सभ्य असे व्यक्तिमत्व होतं। मी त्यांना आदरांजली वाहतो। फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन। हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे। गृहसंकुलं वाढत आहेत, वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत, त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने 1.5 लाख हाऊसिंग सोसायटी आहेत, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे। हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन, महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील। हे फार मोठं काम आहे, कारण की अनेक अडीअडचणींवर उपाययोजना, त्याचं मार्गदर्शन, हे प्रबोधन आहे। एक प्रकारचा एक वर्कशॉप आहे, कारण की सोसायटीमध्ये काम करणारे देखील हे नॉन प्रॉफिट सेक्टरमधले लोक आहेत, हे ऑनररी काम करतात आणि त्यामुळे हे अतिशय चांगला, स्तुत्य आणि अनुकरणीय अशा प्रकारचा उपक्रम आहे की जो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांचे जे फेडरेशन आहे किंवा हाऊसिंग सोसायट्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी घेतला पाहिजे। आपण बघून प्रदर्शन बाईक चालू देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी त्यांचं निधन झालं आहे आणि वयाच्या 92 वर्षी निधन होत असताना 1932 साली त्यांचा जन्म झाला होता। पाकिस्तानातील त्यांच्या घरी त्यावेळेस एकत्र आपण होतो आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर अतिशय उच्च पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आज ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले होते। प्रामुख्याने माहितीचा अधिकार ही त्यांच्याच डोक्यातील जी कल्पना होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली। आपल्याला सर्वांच्या खिशामध्ये असलेलं जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच कल्पनेतून त्यावेळेस काँग्रेस सरकारनं केलं होतं। काही चांगलेही उपक्रम काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेले ते फक्त आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये राबवले गेले होते। एक अर्थतज्ञ, RBIचे गव्हर्नर या इथपासून सुरुवात केलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ह्या देशासाठी अनेक उपक्रम राबवले। त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नावाच्या माध्यमातून ज्या काही योजना पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्याच अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे। सीताराम राणे आमचे अतिशय जवळचे मित्र, यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे आणि
प्रामुख्यानं ह्या शिवाजीनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोकंसुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत. म्हणजे अतिशय जवळचे सहकारी संजय केळकर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रदर्शन हे जे भरवलं आहे त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले, विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मी राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलरच्या माध्यमातून जी काही प्रोव्हिजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. आणि त्याचबरोबर आपण बघताय या ठिकाणी ही मशीन आहे, ही चार्जिंग स्टेशन आहे. म्हणजे एक साधारण 25 ते 30 हजार रुपयाला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक 7 ते 8 ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकता. म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा 4 ते 5 जरी मशीन मिळाले म्हणजे 1.5 लाखाचा जरी खर्च तुम्ही 1.5-2 लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक गाड्याच खरेदी करा. कारण शेवटी डिझेल आणि पेट्रोलच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, पर्यावरणाची हानी होते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोलर पॅनलच्या माध्यमातून पाण्याचा वापर केला, केळकर साहेब या सोलर पॅनलच्या माध्यमातून जर वापर केला, त्याचबरोबर इलेक्ट्रिक हे चार्जिंग स्टेशन जर प्रत्येक सोसायट्यांना लावलं आणि त्याला जर आम्ही आमच्या आमदार निधीतून, कारण ठाणे शहरामध्ये संजय केळकर साहेब आमदार आहेत, मी या ठाणे शहराचा आमदार आमच्या एकनाथ शिंदे साहेब आहेत, तर आम्ही जर तिघांनी मिळून ठरवलं की आम्ही ठाणे महापालिका क्षेत्रातील आमच्या सगळ्या सोसायट्यांना हे सोलर पॅनल आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन जर प्रोव्हाइड केलं तर लोकांमध्ये जनजागृती होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. अशा पद्धतीनं लोक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करतील आणि भविष्य हे इलेक्ट्रिक गाड्यांचंच आहे. पर्यावरणाचा हानी पोचू नये यासाठी अशा पद्धतीनं उपाययोजना महायुती सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मतदारसंघात तर मी लगेचच या वर्षापासूनच सोलर पॅनल आणि त्याचबरोबर चार्जिंग स्टेशनची व्यवस्था मी करणार आहे. कारण लोकांच्या मागण्या होत्या आणि अतिशय माफक दरामध्ये ते मिळतात आणि टाटासारखी कंपनी ते जर आम्हाला प्रोव्हाइड करत असेल तर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होईल. आम्ही राज्य शासनाबरोबर सुद्धा आणि प्रामुख्यानं माझ्याकडे ज्या खात्याचं मंत्रिपद आहे परिवहन त्या खात्यावरून त्यांचं काही म्हणजे आम्ही